धर्मेंद्र प्रधान म्हणा किंवा या इथे दादा भुसे म्हणा, यांच्या राजीनाम्याने मुळीच सुटणार नाहीये. आणि तसं जर काय असेल तर यांनी लिहून द्यावं की जर हे 2 राजीनामे झाले तर याच्या पुढे कधीच अशा गोष्टी होणार नाहीत. जर याच्यावरती आपण प्रतिबंधात्मक उपाय योजले, पेपर जिथून छापले जातात त्याच्याकरता जे कोणी तिथे संबंधित अधिकारी असतात त्यांच्यावरती कडक बंधनं लादली पाहिजेत. ती जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस अतिशय आणखीन कठोरपणे केली पाहिजे, तेव्हाच या गोष्टींना आळा घातला जाऊ शकतो. कोणी सांगितलं म्हणून कोणाला शिक्षण मंत्री करता येत नाही. शिक्षण मंत्री असा तर होत नाही हे त्यांना सुद्धा माहित आहे, जनतेला सुद्धा माहित आहे. शिक्षण मंत्री जर त्यांना व्हायचं असेल तर एका ठराविक पक्षामध्ये प्रवेश घेतला पाहिजे, तिथून निवडणूक लढली पाहिजे, जिंकलं पाहिजे आणि मग देशाचं किंवा राज्याचं शिक्षण मंत्री झालं पाहिजे. राज ठाकरे यांची भाषणं ही अतिशय उत्तम दर्जाची असतात, परंतु त्याच्यावरती राज ठाकरेजी चिटकून राहत नाहीत, हेच दुर्दैव म्हटलं पाहिजे. महिन्यातून 2 साड्या देऊ एवढी आमची दानत आहे हे दाखवून द्यावं असं मी तुमच्या या चॅनल मार्फत, तरुण भारतच्या या चॅनल मार्फत मी पुनश्च एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी देवाभाऊ यांना विनंती करीत आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्रजी प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी दिल्लीमध्ये जे जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे त्यामध्ये सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे. जवळपास 19 ते 20 दिवस ते आता पूर्ण होत आहेत. त्याच समर्थनात काल मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन केलं. त्या संदर्भात काही माहिती घेऊया आपले शिवसेनेचे प्रवक्ते सावंत सर यांच्याकडून. MTV मुंबईमध्ये आपलं स्वागत. काय सांगाल, काल आझाद मैदान मुंबई येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनात म्हणजे जे दिल्लीत आंदोलन सुरू आहे त्या समर्थनात आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन झाले. म्हणजे पहा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला व्यवस्थित सन्मार्गाने आंदोलन करायचा अधिकार असतो आणि त्यानुसार या सरकारने सुद्धा या राज्यामध्ये जे कोणी आंदोलन करते, या विषयावर आंदोलन करतायत त्यांना तो अधिकार दिलेला आहे आणि शांततेच्या मार्गाने प्रत्येकाने आंदोलन करावे, त्यात गैर असं काहीच नाही. परंतु आपण आता म्हणाल की आदित्य ठाकरे आणि इतर काही व्यक्ती हे या विषयावरून नीट आणखीन TETचे जे काही पेपर फुटले होते त्याच्यावरती आंदोलन करत आहेत आणि CJPला पाठिंबा दर्शवित आहेत. चांगली गोष्ट आहे ती, अशा गोष्टी केल्याच पाहिजेत. कारण TET म्हणा किंवा नीटचे म्हणा, पेपर फुटी ही प्रत्येक विद्यार्थ्याला जे शिक्षण घेतो त्यांच्यासाठी कारकच असते. या मताचे आम्ही आहोत, आमचा पक्ष आहे. सरकारने या गोष्टी भविष्यात होऊ नयेत म्हणून वेगवेगळ्या प्रकारची पावलं उचललेली सुद्धा आहेत. तरीसुद्धा महाराष्ट्रातील विरोधक जे आहेत ते या सरकारच्या विरोधात जिथे जिथे कुठे संधी मिळेल तिथे तिथे सरकारवर खोटे आरोप करायचा प्रयत्न नेहमी करत असतात आणि त्यातील एक प्रकार म्हणून आदित्य ठाकरे हे आंदोलन करणार आहेत. त्यांचा अधिकार आहे, त्यांना करू देतात, गैर असं काही नाही ना. मात्र एखाद्याचा राजीनामा मागल्याने हा प्रश्न सुटणार नाही आहे. हा प्रश्न धर्मेंद्र प्रधान म्हणा किंवा या इथे दादा भुसे म्हणा, यांच्या राजीनाम्याने मुळीच सुटणार नाहीये. आणि तसं जर काय असेल तर यांनी लिहून द्यावं की जर हे 2 राजीनामे झाले तर याच्या पुढे कधीच अशा गोष्टी होणार नाहीत. ते चुकीचं आहे. जर याच्यावरती आपण प्रतिबंधात्मक उपाय योजले, पेपर जिथून छापले जातात त्याच्याकरता जे कोणी तिथे संबंधित अधिकारी असतात त्यांच्यावरती कडक बंधनं लादली पाहिजेत. ती जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस अतिशय आणखीन कठोरपणे केली पाहिजे, तेव्हाच या गोष्टींना आळा घातला जाऊ शकतो, या मताचा मी आहे. राज ठाकरेंनी सुद्धा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांनी पण तीच मागणी केली आहे की केंद्रीय मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात यावी. पहा, राज ठाकरे म्हणा किंवा आदित्य ठाकरे म्हणा, हे दोन्ही व्यक्ती एकाच मानेतील मणी आहेत, एकाच माळेतील मणी आहेत. राज ठाकरे हे उठतात 1 ते 1:30 वाजता, त्यांचा दिवसच तेव्हा सुरू होतो आणि त्याच्यानंतर मग जेव्हा असं काही मिळेल त्याच्यावरती ते बोलून नंतर गप्प होत असतात. नंतर त्यांचा विषय संपतो सुद्धा. मग जेव्हा काही नवीन एखादा विषय मिळेल दुसऱ्या दिवशी 2-3 वाजता तेव्हा परत त्या विषयावरती बोलतात, तो विषय संपतो. आणि वर्षभरातून 1-2 सभा घ्यायच्या आणि त्याच्यात भाषणांमध्ये थोडीशी कॉमेडीगिरी करून दाखवायची. याच्या व्यतिरिक्त राज ठाकरे यांच्याकडे काय धंदा सध्या उरलाय? राज ठाकरे यांचा पक्ष हा अस्ताव्यस्त
विखुरलेलं आहे आणि ते कधी याची मदत घेत असतात तर कधी त्याची मदत घेत असतात. ते सध्या नक्की कुठल्या पक्षात आहेत हे कदाचित त्यांना सुद्धा ठाऊक नसेल. कोणाला ते साथ देतात कधी आणि कधी त्याची साथ सोडतील याची काही गॅरंटी नाही. मात्र राज ठाकरे यांची भाषणं ही अतिशय उत्तम दर्जाची असतात, परंतु त्याच्यावरती राज ठाकरेजी चिटकून राहत नाहीत, हेच दुर्दैव म्हटलं पाहिजे. काँग्रेसनं सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला आज पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर अरविंद केजरीवालांनी तिथं जाऊन भाषण केलं आणि ते म्हटले की शिक्षण मंत्रीच तुम्ही सोनम वांगचूक यांना करावं. नाही, शिक्षण मंत्री असा तर होत नाही, हे त्यांना सुद्धा माहीत आहे, जनतेला सुद्धा माहीत आहे. शिक्षण मंत्री जर त्यांना व्हायचं असेल तर एका ठराविक पक्षामध्ये प्रवेश घेतला पाहिजे, तिथून निवडणूक लढली पाहिजे, जिंकलं पाहिजे आणि मग देशाचं किंवा राज्याचं शिक्षण मंत्री झालं पाहिजे. कोणी सांगितलं म्हणून कोणाला शिक्षण मंत्री करता येत नाही. दुसरी गोष्ट, याचा राजीनामा द्या किंवा त्याचा राजीनामा द्या यापेक्षा या ज्या काही पेपरफुटीमध्ये ज्या काही त्रुटी आहेत, ज्या सरकार दूर करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतं, त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन काही तुम्हाला भर टाकायची असेल तर ती तुम्ही करा, त्याचं आम्ही स्वागत करू. उगीचच काहीतरी टाइमपास म्हणून काहीतरी बोलायचं मीडियासमोर येऊन त्यात काही अर्थ नसतो. उद्धव ठाकरेंनी सुद्धा अभिजित दिपके असतील किंवा सोनम वांगचूक असतील यांच्या तब्येतीची विचारपूस, एकूण आंदोलनाची माहिती सातत्याने घेतली असं सुद्धा समोर येते. नाही, अतिशय चांगली गोष्ट केली ती. उद्धव ठाकरेजी, आदित्य ठाकरेजी, काँग्रेसचे राहुल गांधीजी यांनी सोनम वांगचूक यांच्या तब्येतीची काळजी केलेली ही चांगली गोष्ट आहे ना. आंदोलक जेव्हा अनेक दिवसांसाठी उपोषणासाठी बसतात त्यावेळेस त्यांच्या चौकशीची काळजी केली पाहिजे, परंतु ती घरी बसून नाही. त्याच्याकरता तुम्ही सोनम वांगचूक हे जिथे बसलेले आहेत तिथे जा, तिथे जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करा, त्यांची काळजी घ्या. तिथे 2-3 दिवस तुम्ही सुद्धा बसा, मग तुमचं आंदोलन किंवा तुमचा पाठिंबा खरा मानला जाईल. अन्यथा सरकार सक्षम आहे सोनम वांगचूक यांची काळजी घेण्याकरता आणि त्यांच्या आंदोलनाचा विचारसुद्धा सरकार करत आहे. सरकार दुर्लक्ष करते, हे जे काय आरोप होत आहेत ते साफ खोटे आहेत. एकनाथ शिंदे यांनी ज्या योजना चालवल्या होत्या, आता उपमुख्यमंत्री होते, मागे ते मुख्यमंत्री होते, त्यामध्ये दिवाळीमध्ये जी साडी वाटप होत होतं अंत्योदय योजनेअंतर्गत किंवा ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत, ती योजना आता बंद होण्याच्या मार्गावर, यावर्षी साडी वाटप होणार नाही असं माहिती मिळते. काय सांगा? नाही, गोष्ट अगदी खरी आहे. आदरणीय त्यावेळेचे म्हणजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी गोरगरीब महिलांकरता, म्हणजे ज्या अंत्योदय योजनेमध्ये ज्या येतात, ज्यांच्याकडे अंत्योदय योजनेचं रेशन कार्ड आहे, अशा महिलांसाठी वर्षातून एकदा दिवाळीच्या वेळेस त्यांना एक सुती साडी मोफत द्यायची, त्यांचा मानसन्मान राखायचा. ही योजना तळागाळातली डोंगर कपारीत राहणाऱ्या गोरगरीब महिलांकरता होती आणि त्यांना अन्न वस्त्र निवारा जे आपण म्हणतो, या 3 मूलभूत घटना असतात, त्याच्यातील वस्त्र ही घटना त्यांना दिवाळीच्या समारंभात एक चांगली नवीन कोरी साडी मिळावी या हेतूने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळेस ती सुरू केली होती. परंतु सध्याच्या वस्त्रोद्योग जे काही आपलं मंडळ आहे, त्या वस्त्रोद्योग मंडळाने काल असा GRच काढलेला आहे की ही योजना आम्ही बंद करतो. तर ही योजना बंद होऊ नये याकरता मी आजच सकाळी आवाज उठवला होता. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक ट्विटसुद्धा केलं होतं की आपण ही जे काही आता वस्त्रोद्योग मंडळातर्फे ही योजना बंद केली गेलेली आहे, त्याच्यावरती आपण कसंही करून ते थांबवा, ती योजना परत सुरू करा. कारण ज्याच्याकडे, ज्या गरीब बहिणीकडे, महिलेकडे वस्त्र नाही, कपडे नाही, त्यांना जर वर्षातून एकदा एखादं सुती वस्त्र मिळत असेल तर त्याच्यासाठी त्या वस्त्राचं मोल हे फार मोठं असतं. तुम्हा आम्हाला त्याची किंमत नसेल, परंतु ही जी काही योजना एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केली होती ती आपण सुरू ठेवावी. जास्त त्याच्याकरता खर्च नाही, फक्त वर्षातून एकदाच ही साडी दिली जाणार आहे आणि 100 कोटी फक्त याच्याकरता लागतात. आपण 100 कोटी कुठूनही इकडून तिकडून ॲडजस्ट करू शकतो किंवा इतर कुठला खर्च जो आहे तो कमी करू शकतो, परंतु या माय भगिनींची ही जी काही एक साडी वर्षातून मोफत मिळण्याची योजना होती ती मुळीच बंद करू नका. या बहिणींचा आशीर्वाद आपल्याला फार महत्त्वाचा आहे, आपण विसरू नका. हे मी पुनश्च एकदा सांगतो.
आणि सर्वांनीच याच्यात लक्ष घातलं पाहिजे. सर्व पक्षांनी, महायुती सरकारमध्ये तिन्ही पक्षांनी ही योजना कशी सुरू ठेवता येतील याच्याकरता प्रयत्न करावे आणि बहिणींना दाखवून द्यावं की आम्ही सगळे भाऊ तुमच्या पाठीशी आहोत. ही एक साडी काय, आम्ही याच्यापुढे तुम्हाला महिन्यातून 2 साड्या देऊ, एवढी आमची दानत आहे, हे दाखवून द्यावं असं मी तुमच्या या चॅनलमार्फत, तरुण भारतच्या या चॅनलमार्फत मी पुनश्च एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, देवाभाऊ यांना विनंती करीत आहे. जवळपास 25 लाख महिलांना याचा लाभ होत होता. आतापर्यंतचा काय अनुभव होता? अशा महिला तुम्हाला भेटलेल्या आहेत? अतिशय चांगला अनुभव होता. आतापर्यंत 3 वेळा 3 वर्ष या प्रकारच्या साड्या वाटून झालेल्या आहेत. त्यावेळेस त्या गरीब स्त्रियांच्या चेहऱ्यावरती जो आनंद असायचा मी स्वतः पाहिलेला आहे. मी डोंगर कपारीत जिथे हे आदिवासी राहतात, मोखाडा घ्या, विक्रमगड घ्या, सफाळा घ्या, या इथे मी गेलो होतो आणि एका वेळेचा मला प्रसंगसुद्धा आठवतो. दिवाळीच्याच काळात मी काही मिठाई वाटण्याकरता मोखाडामध्ये गेलो होतो. त्यावेळेस त्या साड्या त्यांनी दाखवलं की सरकारतर्फे, एकनाथ शिंदे साहेबांतर्फे या साड्या आम्हाला मिळत आहेत. तुम्ही सांगा त्यांना की आम्हाला याचा खूप उपयोग होतो, आम्ही खूप खुश आहोत आणि आमचा भरभरून आशीर्वाद साहेब तुमच्या पाठीशी आहे. सरकारने महायुती म्हणून या योजनेकडे पुन्हा लक्ष द्यावं आणि ही जी साडी वाटपची योजना होती ती खरोखर गरीब महिलांसाठी एक चांगली गोष्ट होती आणि ती पुन्हा सुरू व्हावी यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत आहे, अशी माहिती दिली शिवसेनेचे प्रवक्ते अरुणजी सावंत यांनी. कॅमेरामन जयेश पाटीलसह मी अभिनंदन परोळेकर, महा MTV, मुंबई.